अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग आज आपण पाहणार आहोत दीप अमावस्या. दीप अमावस्या का साजरी करतात, तिचे महत्त्व काय, मुहूर्त काय, विधी काय, मंत्र कोणते म्हणावे, याची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दीप अमावस्या म्हणजे दिवाची अमावस्या. या दिवशी संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभं करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो, कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र असा वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतीक मानले जाते. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे या श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लांबण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो. दीप अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावे. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी. सर्व दिव्यांमध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावे. कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवावे. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद, कुंकू, पिवळी फुले, दुर्वा, आघाडा, अक्षदा वाहून मनोभावे पूजा केली जाते. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी. यावेळी खालील मंत्राने या दिव्यांची प्रार्थना करावी. दीप सूर्याग्नी रूपस्तवम तेजसहा तेज उत्तमम गृहाणं मत्कृतातां पूजा सर्व काम प्रदोभव. म्हणजेच, हे दीपा, हे दिव्या, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या इच्छा पूर्ण कर. अशा प्रकारे या दिव्याची पूजा करून आपण ही प्रार्थना मनोभावे करावी. यामध्ये दिव्यांना खूप महत्त्व आहे. तसेच ही पूजा करत असताना दिवे प्रज्वलित करणे महत्त्वाचे आहे. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगत असते. काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्यही दाखवला जातो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच पितृतर्पण. अमावस्येला हा विधी केल्यामुळे पितरांना मुक्ती मिळते आणि ते आपल्या पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हे आपली संस्कृती सांगते. त्याचमुळे या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.